नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी निष्ठेने, भक्तिभावाने आणि नियमित साधनेने जीवन जगणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ज्यात आपण कोणते कार्य करावे हे आणि त्याचा आध्यात्मिक लाभ कसा होतो हे सर्व माहिती आज आपण जाणून घेऊया। स्वामी समर्थ महाराज कोण आहेत? श्री स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्रातील अत्यंत पूज्य व श्रद्धेचे प्रतीक असलेले परमेश्वराचे स्वरूप आहेत। ते दत्तावतार मानले जातात। असंख्य भक्तांचे जीवन बदललेले आहे। त्यांनी अक्कलकोट येथे अनेक वर्ष वास्तव्य केले व लाखो लोकांचा आध्यात्मिक मार्ग दाखवला त्यांना। स्वामी समर्थ महाराजांची कृपा म्हणजे आयुष्यातील अडचणी निवारण, मनशांती, आरोग्य सुधारणा, आध्यात्मिक प्रगती, आत्मविश्वास व संयम, चित्तशुद्धी आणि कल्याण। स्वामींची कृपा प्राप्त झाली की जीवनात सकारात्मक बदल होऊ लागतो। अनेक अशक्य गोष्टी शक्य होतात। स्वामींची कृपा कशी प्राप्त करावी? तर स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत। त्यातील एक अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे नित्य नामस्मरण करावे आणि स्वामी सेवा। हे काम म्हणजे केवळ एक कृती नसून ती जीवनशैली बनवावी लागते। आता खाली याचे काही तपशीलवार स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगते। तर नामस्मरण, स्वामींच्या नामाचा जप कसा करावा, का करावा? नामस्मरण म्हणजे भगवंताच्या नावाचा सतत उच्चार। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जपाने आपल्या चित्तशुद्धी होण्यास मदत होते। आपलं मन शुद्ध होतं। हे नाव उच्चारताना आपल्या मनाची एकाग्रता वाढते। नकारात्मक विचार आपल्या मनातून निघून जातात आणि मनामध्ये एक आत्मविश्वास जागृत होतो। दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना 108 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा। संकटकाळी किंवा मन अस्वस्थ असल्यास सतत मनात हे नाव घेत राहा। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा। माळेवर जप करणे अधिक प्रभावी मानले जाते, कारण एक वेळेस माळा म्हणजे 108 मणी असतात। त्यामध्ये 108 वेळा आपला जप होऊ शकतो आणि माळ जप करताना मन एकाग्र होऊ शकते। स्वामींची सेवा आणि उपासना म्हणजे काय? स्वामींची उपासना म्हणजे त्यांचं चित्र किंवा मूर्ती आपण समोर ठेवून प्रेमपूर्वक आपण पूजा करणे। त्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर दीप प्रज्वलित करणे आणि त्यांच्या चरणांमध्ये आपण भाव अर्पण करणे। आता हे कसे करावे? स्वामींचे एक आपण फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवावा। दररोज त्यांच्या समोर एक दिवा लावावा, अगरबत्ती लावावी सुगंधित। त्यांच्या चरणी पिवळे फुलं, सुगंधित फुलं स्वामींना अर्पण करावे आणि 5 ते 10 मिनिटं त्यांच्याकडे बघत बसा। त्यांना आपल्या मनातील संवाद साधा। आपण त्यांच्याशी एक व्यक्ती समोर आपण जसं बोलू तसं स्वामींसमोर आपण मनातील आपल्या अडचणी काय असेल तो आपण संवाद साधा, प्रार्थना करा। आपल्या मनातील काय अडचणी आहेत त्या स्वामींना सांगा। असं आपण 5 ते 10 मिनिटं स्वामींकडे बघत त्यांना मनातील आपला संवाद त्यांच्याशी साधा। गुरुवचन आणि स्वामी चरित्र वाचन का करावे? तर स्वामी समर्थांचं चरित्र म्हणजे त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, चमत्कार, भक्तांचे अनुभव यांची माहिती आहे। हे स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने श्रद्धा दृढ होते आणि आपले आचरण शुद्ध होते। आता काय वाचावे? श्री स्वामी चरित्र सारामृत हे रोज वाचावे। श्री स्वामी समर्थ गुरु उपासनेसाठी मार्गदर्शक आहे। कसे वाचावे? तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी 3 अध्याय तरी वाचावे। रोज 3 अध्याय वाचून 7 दिवसात एक पारायण करावे। पुन्हा 8व्या दिवसापासून 1 ते 3 अध्याय वाचावे। वेळ काढून नक्की वाचावे। खंड पडू न देता नक्की या ग्रंथाचं वाचन करावे, पण रोजच वाचन चालू ठेवावे। आता अन्नदान आणि सेवा काय करावी, त्याचं काय महत्व आहे? तर स्वामी समर्थ हे सेवा याला सर्वोच्च मान देतात। जेव्हा आपण गरजूंची सेवा करतो तेव्हा आपण थेट स्वामींची सेवा करत असतो। आता कसं करावं? एखाद्या गरीबाला अन्नदान करा, रुग्णालयात रुग्णांसाठी फळं द्या, वृद्धाश्रमात, अनाथाश्रमात मदतीचा हात द्या। कुणाचाही अपमान न करता नम्रपणे वागा, ही सुद्धा सेवाच आहे। संकट निवारणासाठी अनुष्ठान। दर गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा। या ग्रंथाचं पारायण केल्याने संकट निवारण होते। दिवसभर स्वामींचा जप करा गुरुवारी।
संध्याकाळी स्वामींची आरती करा, प्रसाद वाटा. सत्संग व नामजप मंडळात सहभागी व्हा. जिथे स्वामींचे भजन, कीर्तन, प्रवचन चालते तिथे सामील व्हा. अशा मंडळांमध्ये सामील झाल्याने आपली श्रद्धा वाढते. सामूहिक जपाने तीव्र ऊर्जा तयार होते. श्रद्धा आणि संयम. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, श्रद्धा ठेवा, मी आहे पाठीशी. पण ही श्रद्धा परिस्थितीवर अवलंबून नसावी. जेव्हा जीवनात वाईट प्रसंग येतात तेव्हाही न डगमगता त्यांच्यावर विश्वास ठेवणे हीच खरी श्रद्धा आहे. संयम म्हणजे काय? परिस्थिती काही असो, प्रतिक्रिया शांत ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवा की ते योग्य वेळी योग्य कृती करतील. कोणत्याही गोष्टीत अधीर न होता धैर्याने वाट पहा. भक्तांच्या अनुभवातून शिकणे. अनेक भक्तांनी स्वामी समर्थांची कृपा प्रत्यक्ष अनुभवली आहे. काहींना नोकरी मिळाली आहे, काहींचे आजार देखील बरे झाले आहे, तर काहींना आत्मिक शांतता मिळाली आहे. काहींच्या नात्यामध्ये सुधारणा झाली आहे. त्यांचे अनुभव वाचल्यास आपली श्रद्धा आणि भक्ती आणखी बळकट होते. अहंकाराचा त्याग करावा. स्वामी समर्थ महाराजांना अहंकार अजिबात आवडत नाही. अहंकार असलेल्यांना ते कधीच जवळ करत नाही. म्हणून मीच सगळं केलं ही भावना काढून टाका. प्रत्येक यश स्वामींच्या कृपेमुळे आहे हे मान्य करा. नम्रता आणि विनय ठेवा. संपूर्ण समर्पण. स्वामींना शेवटी सर्वात मोठं काम म्हणजे स्वतःला स्वामींच्या चरणी पूर्ण समर्पित करणं. आपण काय करतो ते त्यांना अर्पण करा. त्यांच्यावर सोपवून द्या सगळं काम. तुम्हाला अर्पण. चिंता, दुःख, आनंद सर्व काही त्यांच्याकडे अर्पण करा. शेवटी निष्कर्ष काय, तर स्वामींची कृपा ही केवळ काही कृती करून मिळणारी नसून ती एक आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. जर आपण प्रेम, श्रद्धा, भक्ती आणि सेवा याने त्यांच्या चरणी आपले जीवन समर्पित केले तर ते नक्की आपल्यावर कृपा करतील. हे एक काम नित्य नामस्मरण व सेवा हेच तुमच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा आकर्षित करते. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.